सध्या प्रभागात वारं कुणाचं आहे? अमित कदम, अश्विनी अनिल कदम साहेब यांचं. काय काय कारण आहे? कारण म्हणजे त्यांनी सर्व गोरगरिबांसाठी धावणारे नेते आहेत. अच्छा ज्यावेळेस आम्ही लहान होतो तेव्हा पण आम्ही त्यांना पाहतोय. अच्छा. कुठला कॉल काय असेल प्रॉब्लेम असून आमच्या भागातली कोणाची गोरगरिबांची अडचण असून दे, शिप्याची अडचण असून दे, त्यांना आम्ही जर फोन केला, साहेब असं गलीत असं आहे, परिस्थिती एकदम बिकट आहे, जावा आम्ही हा एक फोन करा, तिथं फोन जोडून द्या. अच्छा. 2 मिनिटात आमचं काम तयार होतं. 2 मिनिटात साहेब धावून येतात, येत पळत धावून येतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये कशी मदत झाली यांची? भरपूर झाली. काय केलं त्यांनी? काय गोरगरिबांनी जेव्हा अडचण येईल, दवाखाना सगळं नियोजन करायचे, परत त्यांचं वाटप जे होतं ते घरपोच केले. अच्छा. मग आता दरम्यानच्या काळात एक नाही 5-10 वर्ष एक नाही निवडणुका झाल्याच नाही, प्रशासक राज होतं, म्हणजे महानगरपालिकेच्या वतीने एक नाही सगळं महानगरपालिका हे सगळं चालवत होतं कारभार. महानगरपालिकेच्या त्या कारभाराची तुलना अनेक नाही तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने कदम साहेबांच्या कामाची तुलना कशी करता तुम्ही? जे आमच्या काय सोयी सुविधा होत्या, ज्या अडचण होत्या, आम्ही फक्त एकमेव अनिल कदम साहेब ह्यांना फोन केला, साहेब असं भागातली अडचण आहे, माणसांनी या जायला रस्त्याला अडचण आहे, गटरीची प्रॉब्लेम, लाईटींचा अंधार आहे, माणसं भिवून गलीत येत नव्हतं आमच्याकडून. जसं आता लाईटीचा पोल, रस्ते, गटरीची कामे, बिंदास माणूस आत येते. अच्छा. आत आमच्या गलीत माणूस येत नव्हता, एवढी बिकट परिस्थिती. अच्छा. सर्वसाधारण युवक म्हटल्यानंतर एक नाही गणपती उत्सव असतोय, शिवजयंती असते, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती वगैरे असते, तर ह्यासाठी साहेबांचं सुद्धा काही काम राहतं का? तरुणांच्या बरोबर कसा संवाद राहतोय? जे घरातले आपले भावकी संबंध असतात तसे आमचे संबंध आहेत, एवढे त्यांनी प्रेमळ आहेत. अच्छा. कुठलाही क्रम, ईद असून दे, ख्रिश्चन कुठलाही कार्यक्रम असो, गणेश असतो दे, दिवाळी, साहेब आवर्जून येते. अच्छा. त्याच्यामुळे ह्यावेळेस वारं 100% 100% 100% अनिल कदम.